नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये फायनली कलाला इकडे राहुलच्या विरोधात पुरावा मिळणार आहे. म्हणजे राहुल आणि गौरव परांजपे हे दोघं मिळून हे सगळं कारस्थान करत आहेत हे समोर येणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे कला आणि अद्वैत आता काउन्सिलरकडे आलेले आहेत आणि काउन्सिलरला ते बोलत असतात की आम्हाला दोघांना नक्की आत्ताचा जो टास्क आहे ना त्याच्यासाठी वेळ नाहीये, कारण आम्हाला एक काम करायचं आहे आणि तो वेळ आमचा त्या कामामध्ये जात आहे. आणि हे सगळं दोघं जण कला आणि अद्वैत एकत्र बोलत असतात तेव्हा मात्र काउन्सिलरलाही तेवढाच धक्का बसलेला असतो, कारण हे किती परफेक्ट आहेत एकमेकांसाठी, कशा पद्धतीने हे बोलत आहेत हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काउन्सिलर सांगत असतो की हो, एकच काम करायचं आहे आणि तेही अशा पद्धतीनं करायचं आहे असं काउन्सिलर सांगत असतो. आणि तुम्हाला एकत्र येऊन काम करायचंय, तुम्ही जे काही कराल ना ते फक्त आणि फक्त एकत्र येऊन करा असं काउन्सिलरने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला आणि अद्वैतला सांगितलेलं आहे की हाच तुमच्यासाठी टास्क आहे, तुम्ही दोघांनी एकत्र यायचं आणि काम करायचं. तेव्हा कला आणि अद्वैत म्हणतात म्हणजे नाही, अगदी तुम्ही काही म्हणजे तुम्ही भाजी करत असाल तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, यांनी तुम्ही भाजी टाकायची, भाजी चिरून द्यायची, चहा बनवत असाल तर एकाने चहा बनवायला घ्यायचं, एकाने आलं ठेचायचं, हे सगळं काउन्सिलर सांगत असतो. आणि काउन्सिलर जेव्हा हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत तयार होतात. म्हणजे कला आणि अद्वैत जेव्हा एकत्र येतील तेव्हाच त्यांची कामं व्यवस्थित होणार आहेत, ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच पाहायला मिळतं जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैतला खूप भारी वाटत असतं. फायनली आता हा जो टास्क असतो तो पूर्ण होणार असतो आणि या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडणार असतात. त्यानंतर त्यांना पाहायला मिळतं की आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मग कला आणि अद्वैत जायला निघतात, पण काउन्सिलर मात्र पाहत असतो. काउन्सिलरचं असं म्हणणं आहे की बरोबर आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत आहेत हे काउन्सिलरच्याही लक्षात आलेलं असतं. आणि हे दोघं जण एकमेकांसाठी आहेत, एकमेकांसाठी काहीही करू शकतात, ही गोष्ट काउन्सिलरच्या चांगलीच लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला आणि अद्वैत म्हणतात की चालेल, आम्ही करू एकत्र कामं, आणि एकत्र कामं केल्याने जर फायदा होणार असेल तर नक्की करू आम्ही एकत्र कामं, असं इकडे म्हणणं असतं. त्यासोबतच काउन्सिलरने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पुढच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी दोघांचीही तयारी असते. इकडे अद्वैत आणि कला निघालेले असतात आणि मग दरवाजात जातानाच ते दोघं जण ठेचकळतात. अद्वैतला सावरत कला पुढे जाते, म्हणजे हे असंच करायचं आहे हे लक्षात आलेलं असतं. जोडीने जायचं आहे, दोघांनी एकत्र जायचं आहे, दोघांनी एकत्र सगळं करायचं आहे हेच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कला आणि अद्वैत या दोघांनाही छान वाटत असतं. फायनली त्यांचा जो संसार आहे तो हळूहळू सुरू होत असतो. म्हणजे आबांनी जो पर्याय निवडलेला आहे काउन्सिलरचा तो मात्र अगदी योग्य पद्धतीने चाललेला असतो. आणि त्याचबरोबर आबा हे सगळं जे काय आहे ते खूप छान पद्धतीने करत असतात हेही लक्षात आलेलं असतं. काउन्सिलर पाहतो आणि काउन्सिलर म्हणू लागतो की बरोबर आहे, अगदी याच पद्धतीनं तुम्हाला आता सर्व गोष्टी करायच्या आहेत असं काउन्सिलरने सांगितलेलं असतं. आणि मग कला अद्वैत एकमेकांच्या मिठीत असतात आणि काउन्सिलरला कळलेलं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या छान पद्धतीने चालू आहेत आणि यांचा संसार मात्र वाचणार आहे आणि व्यवस्थित असणार आहे. असंच लाजून मग एकत्र एकमेकांचा हात हातात घेऊन जायचा आहे असंही तिकडून काउन्सिलर सांगत असतो. कला लाजत असते आणि मग कला पुढे निघून जाते तेव्हा अद्वैत मागं राहिलेला असतो. तो काउन्सिलरला म्हणतो हो हो जातो, जोडीने जायचं. आणि पुन्हा दोघंही एकमेकांचा हात हातात घेतात आणि माघार येतात. तेव्हा काउन्सिलरला म्हणतात चालेल, आता पुन्हा येतो आम्ही जोडीने, असं म्हणत दोघंही बोलत असतात. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र प्रश्न पडलेला असतो नक्की या दोघांचं काय चाललेलं आहे. त्यानंतर इकडे आता संगीता घरी आलेल्या असतात, गल्लीतल्या बायका तिथं आलेल्या असतात आणि संगीताच्या बद्दल खूप वाईट साईड बोलत असतात. तुला खूप अभिमान होता ना ग तुझ्या पोरींबद्दल, त्या नयनीनं काय केलंय बघितलंस का, स्वतःच्याच घराचं वाटोळं करायला गेलेली आहे, एवढं सगळं ती करत आहे पण तुला मात्र त्याचं काही वाटलेलं नाहीये. तुला काय वाटेल त्याचं काही, कारण तुला त्याचं काही पडलेलंच नाहीये. तुझ्या पोरी काय वागतात कशा वागतात याच्याकडे तुझं लक्षच राहिलेलं नाहीये. हे सगळं त्या बायका बोलत असतात आणि इकडे वाटेल ते बोलून इकडे संगीताचा अपमान करत असतात, संगीताशी चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं
तेव्हा मात्र बायका म्हणत असतात की कसं आहे, नुसतं श्रीमंताचं पोरगं बघून त्याच्याशी लग्न लावून दिलं म्हणजे झालं असं नाहीये, तर श्रीमंताच्या घरात दिल्यानंतर तिथे नक्की काय करायचं आहे, तिथे कसं राहायचं, आपला संसार कसा जपायचा, हे संस्कार द्यायला तू कमी पडलीस. तेव्हा मात्र दिनकर म्हणत असतो की हे बघा, तुम्ही ना वाटेल ते बोलत आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कला आणि काजल आमच्याच मुली आहेत, त्यांना आम्ही दिलेत ना संस्कार. आता नैनीनं संस्कार घेतले नाही आहेत, ह्यात आमचा काय दोष आहे ना, असं ते बोलत असतात. आणि इकडे म्हणत असतात की हे बघा कसं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आता बोलत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यानंतर इकडे आता कला आणि अद्वैत घरी आलेले असतात. आल्या आल्या ते विचारू लागतात, रजनी तिथे किचनमध्ये असते. रजनीला विचारतात की काय करायचं आहे. तेव्हा रजनी सांगत असते की दुधीची भाजी करायची. तेव्हा अद्वैत म्हणतो आपण खीर करूया किंवा काहीतरी करूया, बासुंदी करूया, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कलाला कळलेलं असतं की चांदेकरला काय समजलंय ते, कारण चांदेकरला दुधीची का दुधाची यामधूनच तो कन्फ्यूज आहे हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता कला तिथे येते आणि म्हणू लागते की अरे चांदेकर, दुधीची भाजी करायची, दुधीची. मग तो म्हणतो आपण दुधीचा हलवा करूया ना, हा स्पष्टपणे बोलत असतो. तेव्हा मात्र कला हसत असते आणि म्हणत असते नाही रे, भाजी करूया, त्याला खूप वेळ लागेल दुधीचा हलवा बनवायला. आणि मग ही भाजी चिरायला घे. मग त्याला काही ती चिरता येत नसते, मग ती सोलायचा असतो भोपळा, तो चाकूने प्रयत्न करत असतो. कला म्हणत असते की असं नाही रे चांदेकर, हे बघ, हे अशा पद्धतीनं करायचं आहे, असं कला त्याला सांगत असते आणि त्याला दाखवून देते. इथे या ज्या बायका असतात त्या वाटेल ते बोलत असतात आणि संगीता मात्र रडत असते. आणि संगीताला म्हणत असतात की वेळीच तिला थोबडवलं असतं ना, तर आज ही वेळ आली नसती रडायची तुझ्यावरती, असं संगीताला बोलत असतात. संगीताला मात्र वाईट वाटत असतं, कारण ज्या काही गोष्टी घडत असतात त्या खूपच चुकीच्या पद्धतीनं घडत असतात. खरं तर यामध्ये संगीताची काहीच चूक नसते, तरीही संगीताला या नैनामुळे हे सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. नैनानं जे कांड केलेलं असतं त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि संगीता जी आहे तिच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या मनात विचार झालेले असतात. दिनकर म्हणत असतो की हे बघा, तुमचं झालेलं आहे असं वाटतंय मला, मग चहा घ्या आणि जा, असं दिनकर त्यांना सांगत असतो. तेव्हा मात्र त्या बायका म्हणतात की नाही, नकोय आम्हाला, असं त्या बायकांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे या सगळ्या बायका ज्या आहेत त्या संगीताला नावं ठेवत आहेत, संगीताला म्हणत आहेत की तुझे संस्कार चुकलेले आहेत, तू चुकलेली आहेस, तुझ्यामुळे हे सगळं झालेलं आहे, तू तुझ्या मुलींना नीट संस्कार देऊ शकलेले नाहीस, असं म्हणत संगीताला बोलत असतात. पण संगीता मात्र खूप रडत असते. त्या बायका तिथून निघून जातात आणि संगीता म्हणत असते की काय चुकलं, ह्या नैनीनं जे काही केलेलं आहे त्याचं काय करायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि संगीता मात्र खूप रडत असते, तिला खूप त्रास होत असतो, कारण काही असलं तरीही संगीताने तिच्या मुलींवरती खूप चांगले संस्कार केलेले असतात. पण या नैनाच्या मूर्खपणामुळे संगीताला ऐकून घ्यावं लागत असतं. इकडे कला आणि अद्वैत आता स्वयंपाक बनवत असतात. कला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करत असते, पण आज नैनाने जी माती खाल्लेली असते त्यामुळे एवढा सगळा त्रास सहन करायला लागत असतो. इकडे कला अद्वैत अगदी व्यवस्थित त्यांचं सुरू आहे, काउन्सिलरने सांगितले त्या पद्धतीने सर्व गोष्टी सुरू आहेत. त्यासोबतच इकडे आता त्यांच्या दोघांच्याही डोक्यात विचार सुरू आहेत की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींमधून मार्ग कसा काढायचा आहे, या गोष्टींचा विचारही ते दोघजण करत आहेत. कला अद्वैतनं आता सगळी कामं एकत्र करायला सुरुवात केलेली आहे आणि आता भोपळ्याची भाजी करायची आहे, म्हणजे दुधीची भाजी करायची आहे, हे त्यांच्या दोघांचंही ठरलेलं असतं. त्या पद्धतीनं त्यांची कामं सुरू झालेली असतात. कला अद्वैतकडे पाहत असते, अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि दोघंही छान पद्धतीनं भाजी बनवत असतात. कला फोडणी टाकत असते, अद्वैत तेव्हा म्हणत असतो थांब ना, मला त्रास होईल, असं अद्वैतचं सांगणं असतं. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो, असं म्हणत त्याच्याशी बोलत असते. आणि त्याचबरोबर कला एवढंही सांगत असते की सवय रे, एवढं काही होत नसतं त्याच्यामुळं, असं कलाचं बोलणं असतं. त्याचबरोबर इकडे अद्वैत जो आहे तो कलाशी बोलत असतो. कलाला म्हणत असतो की काय झालंय नक्की. कला त्याच्याशी म्हणत असते की मला ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय रे चांदेकर, मला सांग आपला शोध आणि ह्या सर्व गोष्टी. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की ह्या गोष्टीचा ना खरंच मला ना कंटाळा आलाय, म्हणजे हे शब्द सुद्धा मला नको वाटतात, पुरावे, शोध, ह्या सगळ्या गोष्टींनी ना खरंच मी कंटाळून गेलोय, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा कला म्हणत असते नाही चांदेकर, तुला माहितीये का, अगदी बघ ना, भाजीत मीठ टाकणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे, अगदी बारीक गोष्ट आहे, पण ती जर विसरली तर व्यवस्थित होत नाहीये. म्हणजे मला सांगतो श्रीनाथ ज्वेलर्स, ही गोष्ट आपण विसरतोय रे, म्हणजे बघ ना आता त्याच्यापर्यंत आपण पोहोचलोच नाहीये. मागच्या वेळेस पण मी जे डिझाईन बनवले होते ते डिझाईन श्रीनाथ ज्वेलरकडे कसे पोहोचले होते, हे सगळं कसं झालं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार इकडे कला आणि अद्वैत करत असतात. म्हणजे आपल्या नजरेतून श्रीनाथ ज्वेलर्स हा माणूस विसरत आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पोलीस घरी आलेले असतात आणि पोलीस म्हणत असतात की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात असं म्हणत राहुल चांदेकर आता तुझी सुट्टी नाहीये या गोष्टी बोलायचं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला म्हणत असते की काय याने केले हे सगळं, असं कला म्हणत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कलाला खूप राग आलेला आहे. कला भयानक अशी चिडलेली असते आणि त्याचबरोबर राहुल सुरुवातीला त्याचा जो गुन्हा आहे तो कबूल करायला तयार नसतो. तेव्हा मात्र इकडे आलेले पोलीस असतात, ते म्हणत असतात की तू कोण आहेस हे आम्हाला माहिती आहे, तू चांदेकर असशील पण तू आमच्यासाठी एक गुन्हेगार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे. काही झालं तरीही तू जे काही केलेलं आहे ना ते सगळं चुकीचं केलेलं आहे आणि त्या चुकीची शिक्षा ही तुला भोगावी लागणारच आहे असं त्याला बोलत आहेत. आणि मग शेवटी राहुल म्हणतो की सांगतो मी मान्य करतो, मी केलाय गुन्हा असं म्हणत राहुल बोलायला सुरुवात करतो. आणि तेव्हा मात्र कलाला इकडे धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, म्हणजे या सगळ्या मागचा खरा सूत्रधार हा राहुल आहे, या राहुलने हे सगळं कांड केलेलं आहे, ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. आणि कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की नाही काहीतरी चुकतंय. तेव्हा राहुलने मान्य केलेलं आहे आणि राहुल म्हणत आहे की हो मी मान्य करतो, मीच केलेलं आहे हे सगळं, यामागे मीच आहे. आणि असं म्हणत इकडे जेव्हा नैना आणि त्याचबरोबर रोहिणी वरून येतात तेव्हा त्यांना दोघींनाही धक्का बसलेला असतो की राहुलला पोलीस तुडवत आहेत, चांगला धूत आहेत आणि हे सगळं काय झालंय असं म्हणत त्या दोघींनाही धक्का बसलेला असतो. आणि नैना मात्र तिला बरोबर माहिती आहे की काय झालं की आपण कसं रिकामं राहायचं आहे हे तिला चांगलंच माहिती असतं. आणि नैना जी आहे ती शांत तिथं असते. राहुलला म्हणत असतात की पोलीस बघ आता 4 फटके पडले ना तुला, बरोबर बोलायला लागशील पोपटासारखा. शेवटी हात जोडून राहुल मान्य करत असतो की हो मीच केलेलं आहे हे सगळं, या सगळ्या मागे मीच आहे असं म्हणत पोलिसांच्या समोर राहुलने हात जोडलेले असतात आणि त्यांना सांगत असतो की या सगळ्याला जबाबदार मी आहे, मी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत स्वतःच्या तोंडाने त्याने गुन्हा कबूल केलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पोलिसांच्या समोर त्याने दाखवलेलं असतं की या सगळ्या गोष्टी मागे त्याला जास्तच ते वाईट वाटलेलं आहे हे त्याच्या वागण्यातनं बोलण्यातनं कळत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा आबा तिथं असतात आणि कलाने सनसनी तशी कानाखाली राहुलच्या वाजवलेली असते. आणि आबा म्हणालेले असतात की कला अगदी बरोबर केलेलं आहेस तू आज, कारण हेच करणं गरजेचं होतं, त्याशिवाय याला अक्कल नाही येणार आणि घेऊन जा तुम्ही याला, कारण हा चांदेकर जरी असला तरीही याच्यामध्ये चांदेकरांना फक्त बर्बाद करणंच एवढं माहिती आहे, त्यामुळं तुम्ही याला घेऊन जा असं आबा सांगत आहेत. आणि मग पोलिसांनी आता त्याची कॉलर पकडलेली आहेत आणि चल तू आता पोलीस स्टेशनला, तुला दाखवतो खरा पाहुणचार काय असतो. आणि इकडे रोहिणी धाडकन जागी होते. रोहिणीला खूप भीती वाटू लागते, म्हणजे प्रेक्षकांनो हे रोहिणीला पडलेलं स्वप्न आहे. रोहिणी जागी होते आणि डायरेक्टली राहुलच्या रूमकडे जाते आणि तिथे जाऊन राहुलला म्हणू लागते की राहुल दरवाजा उघड. पण राहुल आणि नैना दोघंही झोपलेले असतात, ते दोघं काही दरवाजा उघडायला तयार नसतात. आणि त्यासोबतच इकडे रोहिणी मात्र दरवाजा वाजवत असते. नैना म्हणत असते की राहुल उठ ना, दरवाजा उघड तू असं म्हणत राहुलला ती सांगत असते. तेव्हा राहुल उठतो आणि पाहतो नक्की कोण आलंय हा प्रश्न पडलेला असतो, म्हणून राहुलने दरवाजा उघडलेला असतो तर रोहिणी तिथे आलेली असते. रोहिणी म्हणत असते राहुल मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मला भीती वाटते कारण ती कला आहे ती शांत बसणार नाहीये, ती नक्की काहीतरी करत राहणार आहे उचापती आणि तुझ्या विरोधात ती पुरावे मिळवत राहणार आहे, त्यामुळं राहुल मला आता काळजी वाटायला लागलेली आहे असं इकडे रोहिणी सांगत असते. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो मॉम काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, मी सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत, मी कोणताही पुरावा मागं सोडलेला नाही असं राहुल सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते बरोबर आहे ना, सगळं व्यवस्थित होईल ना, काही प्रॉब्लेम होणार नाही ना असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे राहुल म्हणत असतो की काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर राहुलच्या डोक्यात वेगवेगळे विचार सुरू झालेले असतात आणि राहुल मात्र त्याच गोष्टींच्या विचारात अडकलेला असतो. तेव्हा त्याला इतका कॉन्फिडन्स असतो की त्याचं असं म्हणणं आहे की काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये आणि त्याचबरोबर तू काळजी करू नको मम्मा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत असं राहुल त्याच्या
आईला म्हणजे रोहिणीला सांगत आहे, पण रोहिणीला मात्र आता काळजी वाटायला लागलेली आहे की काही झालं तरीही कला अद्वैत आता सोडणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला रूममध्ये आलेले असतात. अद्वैत आता इकडे गादी टाकत असतो तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर काय चाललंय तुझं हे सगळं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना, अगदी व्यवस्थित करायच्या. मग तो गादी टाकायला घेतो आणि गादी टाकतो आणि स्वतः त्याच्यावरती बेडशीट टाकत नाही, त्याच्यावरती चादर टाकत नाही आणि तो तसाच झोपायला जातो. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर उठ बरं, हे असं नाहीये झोपायचा, कारण त्याच्यावरती चादर घालायची आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा कला म्हणत असते की नाही, तू जर चादर नाही घातली तर मला झोप लागणार नाहीये, त्यामुळं त्याच्यावरती आधी चादर घालायची आहे आणि मगच ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत कला त्याला बोलत असते. आणि कला सांगत असते की हे बघ, काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेव आणि मला हे अजिबात आवडत नाही असं वागणं, असं कला अद्वैतला बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला दोघंही आता विचार करत आहेत, म्हणजे चादर घालतानाही त्यांच्या डोक्यात विचार सुरू आहेत. कला म्हणत असते की मला कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तो गौरव परांजपे कसं काय सामील असेल, म्हणजे त्याचा काय संबंध आहे, ही गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, कसं काय म्हणजे? तेव्हा कला म्हणत असते, बघ ना, म्हणजे अद्वैत तिला सांगू लागतो की मी काय करतो माहितीये का, त्या गौरवला फोनच करतो. तेव्हा कला म्हणते, अरे तो सावध होईल, त्याला फोन कशाला करायचंय सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो, मग काय करू, तुला काय वाटतंय, मी काय केलं पाहिजे? तेव्हा कला म्हणत असते की थांब चांदेकर, मी तुला सांगते. तो म्हणतो, मग मी त्याच्या पियेला फोन करतो. कलाचं असं म्हणणं असतं की अरे पियेला फोन केला तर पिये कोणाचं आहे, त्याचंच आहे ना, त्याला सगळं सांगेल ना तू. कला अद्वैतला समजत असते की हे काम जे आहे ते गनिमी काव्याने करायचं आहे आणि गनिमी कावा वापरला तरच आपल्याला या संदर्भात माहिती मिळणार आहे, असं कलाचं स्पष्ट म्हणणं असतं. आणि कला त्या पद्धतीने इकडे अद्वैतला सर्व काही सांगत असते. तेव्हा मात्र कला जे काही बोलत आहे त्या सगळ्या गोष्टी अद्वैत ऐकत असतो. आणि शेवटी कलाने छान अशी चादर घातलेली असते आणि अद्वैतला सांगितलेलं असतं झोप. अद्वैत आता त्याच्यावरती झोपतो आणि त्या क्षणी अद्वैतनं ती सगळी चादर जी आहे ती गोळा केलेली असते. आणि तेव्हा कला म्हणत असते, एवढे 15 मिनिटं मी वाया घालवले आणि हे सगळं तू काय केलेलं आहेस, हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते, चांदेकर बासा, या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे घडत आहेत, या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस, असं बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी काय केलेलं आहे, मी काहीच नाही केलेलं, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला या दोघांचेही विचार चालू झालेले आहेत. पुढे नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टींचं नियोजन दोघंही करत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैतला आणि त्याचबरोबर कलाच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात. अद्वैत आणि कला त्याच गोष्टींचा विचार करत आहेत की नक्की पुढे काय करायचं आहे, कशा पद्धतीनं सगळं मॅनेज केलं पाहिजे. कला म्हणत असते की चालेल, आपण उद्या बघूया, गनिमी कावा वापरूया आणि आपल्याला काय करता येईल ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करूया. त्याचबरोबर अद्वैत आणि कला यांचे विचार तर सुरू आहेत, गौरव परांजपेकडे कसं पोहोचायचं, आपला शोध थांबवायचा नाही, हे सगळं चालू झालेलं असतं. कलाच्या डोक्यातले विचार थांबत नाहीयेत. आता जोपर्यंत खरा गुन्हेगार जो आहे त्याला शोधत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, असं कलाने ठरवलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला जी आहे ती आता नाश्त्याचं बघत असते. सगळे डायनिंग टेबलवरती असतात आणि डायनिंग टेबलवरती सगळे बसलेले असतात. तेव्हा कला तिथं येते आणि कला सगळ्यांना वाढत असते. त्यावेळेसच राहुलचा फोन वाजत असतो आणि कला म्हणत असते की राहुल, तुझा फोन असते, थांब मी देते तुझ्याकडे, असं म्हणत कला राहुलचा फोन घ्यायला गेलेली असते. आणि तेवढ्यातच राहुल तिथं आलेला असतो. कला फोन पाहते, त्या फोनवरती नाव असतं ते म्हणजे जीपी. जीपी म्हणजे गौरव परांजपे हे नुकतंच कलाला कळलेलं असतं. आणि त्यासोबतच कला तिथं जाते आणि तो मोबाईल बघत असते. तेव्हा मात्र तिथे राहुल येतो आणि राहुल कलाच्या हातातून तो मोबाईल हिसकावून घेतो. म्हणजे अगदी ती त्याच्याकडे मोबाईल आणूनच देणार असते, तरीही त्याने तो मोबाईल काढून घेतलेला असतो. आणि या गोष्टीचा राग मात्र कलाला आलेला असतो. कलाला संशय आलेला असतो, कलाला शंका आलेली असते आणि कला मात्र बघत असते. तेव्हा कला आता अद्वैतकडे रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतरही ती इकडे तेच सांगत असते आणि अद्वैतला म्हणत असते की मी आत्ता राहुलचा मोबाईल घेतलेला, पण तो त्याच्याकडे मी देणारच होते, असं काही वेगळं घडलेलं नव्हतं. तरीही अद्वैतला ती सांगत आहे की राहुलने तो मोबाईल माझ्याकडून हिसकावून घेतला आणि त्याच्यावरती मी नाव पाहिलेलं आहे जीपी. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो, जीपी म्हणजे काय, एवढं काय त्याच्यामध्ये? तेव्हा मात्र इकडे जीपी म्हणजेच गौरव परांजपे असं कला अद्वैतला सांगत आहे आणि अद्वैतलाही धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.